मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी इथं एका विचित्र अपघातात 4 ते 5 गाड्यांनी पेट घेतला। महामार्गावर एका केमिकल टँकरला अपघात झाला। या अपघातात केमिकल टँकरसह इनोवा कंटेनर आणि इतर काही गाड्यांनी पेट घेतला। या अपघातात मुंबई दादरमधील रसिका पाटील, प्राची पाटील आणि अजिंक्य पाटील हे तिघं गंभीर जखमी झालेत, तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अपघात झाल्यावर तब्बल 2 तासांनंतर अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीमुळे गुजरातकडून येणारे आणि गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। मुंबईत हेलिकॉप्टरला अपघात झालाय। आरे कॉलनीतील रॉयल पाम्स इथे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालाय। रॉबिन्सन R44 असं हे हेलिकॉप्टर आहे। यामध्ये जखमी झालेल्या 4 प्रवाशांपैकी एका महिलेचा आणि पायलटचा मृत्यू झाला। अपघातानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली। दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। हेलिकॉप्टरला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले। ये हेलीकॉप्टर बिहार लेक की तरफ से आया, आराम से आया, क्योंकि अक्सर यहाँ हेलीकॉप्टर आते रहते। तो हम लोग बोले कि ठीक है आ रहा है। तो यहाँ आने तक कि उसने 4 पलटी खाया, और जब 4 पलटी खाया तो पब्लिक समझ गई कि ये सब क्रिकेट खेलने वाले बच्चे साइड में हो गए। तो जब चौथी पलटी खाया और जब सीधा हुआ तो डायरेक्ट यहाँ आके गिरा, और जैसा गिरा वैसे ही आग लगी। तो पूरी पब्लिक हम लोग की क्रिकेट वाले जो थे लड़के भाग के आए। तो सबसे पहले एक लेडीज को निकाला जो कि पूरी तरह जल चुकी थी, उसके आंख पे कपड़ा नहीं था। तो जो औरतें आई भाग के, तो उनकी जो ओढ़नी है वो ले लेके औरत के आंख पे डाल के उसको दवाखाना पहुंचाया। घारीला वाचवताना अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले घटना आहे। शनिवारी रेल्वेच्या हाय टेन्शन तारेमध्ये एक घार फसली होती। तिला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 जवानांनी आपला जीव धोक्यात घातला। एका काठीच्या सहाय्याने घारीला सोडवण्याचा प्रयत्न ते करत होते। त्याचवेळी ही काठी रेल्वेच्या हाय टेन्शन तारेला लागली आणि या तिन्ही जवानांना विजेचा जबर धक्का बसला आणि ते रेल्वे ट्रॅकवर कोसळले। या तिघांनाही वोखाट रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले। मात्र तिघही 40 ते 70% भाजलेले आहेत। त्यामुळे बर्न इन्स्टिट्यूट ऑफ नवी मुंबईमध्ये त्यांना हलवलं जाण्याची शक्यता आहे। ये जो राम मंदिर है, ऊपर से इन्होंने जाके वो निकालने की कोशिश की है, तो उनमें से जो थोड़ा हादसा हो गया। मतलब आप सावधानी बरतते तो शायद वो नहीं होता ऐसा, अगर आपको इन्फॉर्म करते। हाँ वो भी है, लेकिन काम की वजह से वो काम में हो जाता है। एंगल लेते वो पकड़ने निकालने गए तो वो एंगल में टच हो गया, उसमें उनको शॉर्ट सर्किट हो गए। घर वाले सब ऊपर थे तो हम लोग उसको हड़बड़ी में देखने के लिए उनको ज़्यादा देख नहीं पाए। एक आके यहाँ पे गिर गया, एक फिर कोई आके उसको लेके गया। फिर सब आने लगे फटाफट झटपट। फिर एक जन को चादर में 2 चादर लेके उसको लपेट के लेके गए। निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलंच महागात पडलंय। त्यांच्या या कृत्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महादेव जानकर आणि देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आलाय। जानकर गडचिरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा आणि आपल्या उमेदवाराला कब्बशीचे चिन्ह द्यावं यासाठी दबाव टाकत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती। निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे। ज्या जेसा मोटवानींसाठी जानकर यांनी दबाव टाकला त्या प्रभाग 9 च्या निवडणूक रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे। इथली निवडणूक स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे। काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला। औरंगाबाद जिल्ह्यात नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगापूर आणि पैठण नगरपालिकांसाठी प्रचार सभा घेतल्या। यावेळी विकासासाठी शिवसेना भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं। आम्ही तंत्रज्ञान पैसा देऊ, सर्व शहर सुंदर करू, निधीची कमतरता पडू देणार नाही। आम्ही पैसे देऊ आणि 1 महिन्यात काम, 100 दिवसात वर्क ऑर्डर काढून वेळेत काम झालं पाहिजे, त्याची गुणवत्ता त्रयस्थ माणूस तपासेल, काम खराब असेल तर कारवाई करू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। आपण सांगितलं आपल्याला स्मार्ट सिटी तयार करायची आहे, आपलं शहर हे सुंदर आपल्याला करायचं आहे, आपण काळजी करू नका। मगाशी रावसाहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे की आता तिजोरीला ह्या आपल्या युतीचं कुलूप त्या ठिकाणी लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची चाबी देखील आपल्याच जवळ आहे। त्यामुळे तुम्हाला निधीची कुठली कमतरता आम्ही पडू देणार नाही। जेवढे तुम्ही या ठिकाणी प्रकल्प तयार कराल त्या प्रकल्पांकरता महाराष्ट्राची तिजोरी आम्ही खुली करून देऊ। केवळ आमची अट एकच असणार आहे, काम गुणवत्तापूर्ण झालं पाहिजे।
काम पारदर्शीपणे झालं पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादीला पाणी पाजणार अशी टीका केली। अत्यंत चुरशीची लढत असलेल्या बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री बारामतीत आले होते। त्यांच्याबरोबर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे उपस्थित होते। बारामतीत भाजप, शिवसेना, रासप या पक्षांनी बारामती विकास आघाडीची स्थापना करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे। देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे पवारांच्या बुरजाला छेद देण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। नगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान नोटाबंदीवर फटकेबाजी करणं विरोधकांनी सोडलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नरमधल्या सभेतही याचा प्रत्यय आला। यावेळी अजित पवारांनी मोदी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली। पुण्याचा माजी नगरसेवक बारामतीला पैसे घेऊन चाललेला होता, कशाला कोणाला माहिती। आणि त्यांनी काय सांगितलं की म्हणले मी बारामतीला बँकेत पैसे भरायला चाललोय। नगरसेवक माजी पुण्याचा आणि त्याला बारामतीची बँक आवडायला लागली, तिकडे पैसे भरायला चाललाय। कस काय पटतंय का तुम्हाला? पटतंय का? एक वेळ जुन्नर मधला माणूस पुण्याला पैसे भरायला गेला मी समजू शकतो, परंतु पुण्याचा माणूस बारामतीला कसा पैसे भरायला जाईल? काय कारण काय? या पद्धतीनं सध्या कारभार चाललेला आहे। गेल्या वर्षभरापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत। जमिनीच्या मोबदल्यात 8 दिवसात पैसे बँक खात्यात जमा होतील असं आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे। काही ठिकाणी पुलांचं कामही सुरू झाल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे। लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन वर्ष उलटलं तरी मोबदला न मिळाल्यामुळे नाराजी होती। त्यामुळे आता खासदारांनी आश्वासन दिल्यामुळे पैसे जमा होतील अशी नागरिकांना आशा आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गाच्या चौपदरीकरणाच्या अंतर्गत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या सर्वांचे अवॉर्ड जे आहेत ते गेल्या महिन्यातच झाले होते, परंतु इथले जे काला आहेत आणि NHIचे अधिकारी यांनी जे जॉईंट अकाउंट उघडायला पाहिजे होतं ते ॲक्सिस बँकेमध्ये उघडलं, त्यामुळे SBIमध्ये ते अकाउंट उघडायचं होतं। आता पुन्हा ते SBIमध्ये अकाउंट उघडून झालं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये येत्या आठवड्यामध्ये अगदी बुधवार गुरुवारपर्यंत हे पैसे या ठिकाणी येतील अशी मला खात्री आहे, कारण कालच मी संबंधित अधिकाऱ्यांची दिल्लीला भेट घेतली, तिथे सांगितलं आणि त्यांनी तसं कबूल केलं की आम्ही गुरुवार शुक्रवार हे पैसे पाठवणार। देशात सध्या प्लास्टिक मनीबरोबरच प्लास्टिक नोटा छापण्याची तयारी रिझर्व्ह बँक करते आहे। हे काम परदेशात किंवा पाश्चात्य कंपनीला देऊ नये अशी मागणी नाशिक करन्सी प्रेसने केली आहे। मेक इन इंडियाच्या घोषणा होत असताना नाशिकच्या चलार्थपत्र मुद्रणालयामध्ये प्लास्टिकच्या नोटा छपाईचं काम सहजरित्या होऊ शकतं। यासाठी पायाभूत सुविधा आणि मशीन उपलब्ध करून दिल्यास हे काम नाशिकलाच द्यावं अशी आग्रही मागणी मजदूर संघानं रिझर्व्ह बँकेकडे केली आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर घालण्यात आलेले निर्बंध आता या दरम्यान झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी आणि 500,000च्या नोटांच्या बाबतीत तपास नाबार्डच्या बँकेनं सुरू केला आहे। नाबार्डच्या अधिकाऱ्यांचं पथक जिल्हा बँकांमधील व्यवहार तपासणी करत आहे। आज त्यासाठी काही शाखा उघड्या ठेवण्यात आल्या आहेत। नाशिक बँकेतील 4 संचालक या घोटाळ्यामागे असल्यामुळे त्यांच्या व्यवहारांबाबतीत चौकशी होणार आहे। काही रोखपाल संशयाच्या भोवऱ्यात असून काहींच्या नोकऱ्या जाण्याच्या शक्यतेनं ते आजारी पडले आहेत। या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांची चलनकोंडी झाली असून अनेक कामगारांचं वेतन थकलंय। एकूणच यामुळे बँकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून NPA मध्ये असलेल्या बँकेचा कणा मोडलाय। मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासाठी प्राधिकरणानं प्रभादेवीमधलं पालिकेचं नरदुल्ला टँक मैदान आणि साने गुरुजी उद्यानाची जागा ताब्यात घेऊन काम सुरू केलंय। त्यामुळे इथला खेळ आणि नागरिकांच्या मोकळ्या श्वासाला फटका बसलाय। हा मोठा मोकळा भूखंड वाचवण्यासाठी दादर प्रभादेवीवासीय एकत्र आलेत। नरदुल्ला टँक मैदान बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे। सकाळी स्थानिक रहिवाशांनी शांततेच्या मार्गाने प्रकल्पाच्या कामाला विरोध केला। स्थानिक रहिवासी आणि युवा खेळाडू यांनी मैदानात मानवी साखळी करून आपली एकजूट आणि प्रकल्पाविरोधातला रोष व्यक्त केला। शिर्डीत शनिवारी एका महिलेला पकडण्यात आलं। ही कोणी साधीसुधी महिला नसून एक अट्टल चोर आहे। तिच्याकडून 69,000 रोख रक्कम आणि 7 तोळे सोनं हस्तगत करण्यात आलं। शिर्डीत जसे साई भक्त देशविदेशातून येतात तसेच चोर देखील देशभरातून येत असतात। भक्तांची पाकिटं रिकामी करण्याचं काम हे चोर लुटारू करतात। हैदराबादहून
वाय चंद्रशेखर हे साई भक्त कुटुंबासह शिर्डीत आले होते. दर्शनासाठी जात असताना त्यांच्यासोबतच्या महिलेची पर्स चोरीला गेली. पोलीस तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. त्यात चोरी कैद झाली होती. या फुटेजमध्ये महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी तिनं परिधान केलेल्या पोशाखावरून तिचा शोध सुरू करण्यात आला. ही महिला दिसताच तिला संशयित म्हणून पकडण्यात आलं आणि तिची चौकशी केली. तिची झडती देखील घेण्यात आली. यावेळी तिच्याकडे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे 2 हार आणि 69,000 रोख रक्कम सापडली. काही दिवसांपूर्वी साई संस्थानानं पुढाकार घेत साध्या वेशातल्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. या पथकानंच ही चोरी पकडली. नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये नामपूरमध्ये चोरट्यांनी हैदोस घातलाय. वैभव मशिनरी या कृषी साधनांच्या दुकानाचं छत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि 60,000 रुपये रोख आणि वीज पंप, केबल, स्टार्टर असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही सर्व चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गजबजलेल्या परिसरात हे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरांनी उच्छाद मांडलाय, पण पोलिसांच्या हाती हे चोर लागत नाही आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शिवाय नागरिकांनी याविरोधात रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर जवळच्या बोराखेडी परिसरातून 11 चंदन चोरांना पोलिसांनी गजाआड केलाय. शेतातली चंदनाची झाडं चोरीला जात होती. बोराखेडीच्या जगन्नाथ यादव गाडे यांच्या शेतातली चंदनाची झाडं चोरट्यांनी चोरली. याबाबतची तक्रार येताच पोलिसांनी सापळा रचून चोरांना पकडलं. सादिक खान, बिस्मिल्ला खान, आसिफ खान, मस्तान खान, कदीर शहा, इस्माईल शहा अशी चोरट्यांची नावं आहेत. या चोरट्यांचे काही साथीदार याच भागातले असल्याचं पोलिसांना समजताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि एकूण 11 जणांना पकडलं. या चोरांकडून एक दुचारी, झाड तोडण्याचा अवजार, चंदन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे मोठं चंदन रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. सोलापुरातील करमाळा जेलमधून 3 आरोपी पळून गेले. पोलीस ठाण्यातील जेलच्या दरवाजाचे गज वाकून हे आरोपी पळाले. या तिघांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यापैकी 2घांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. पहाटे 1:30च्या सुमाराला ही घटना घडली. करमाळ्यातील हे जेल ब्रिटिशकालीन आहे. पळालेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली. साई समाधी शताब्दी वर्ष 2017 साली विजयादशमीला साजरं होत आहे. यासाठी देश आणि विदेशातील साई मंदिरांशी समन्वय साधून समाधी शताब्दी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी शिर्डीमध्ये आज देशभरातील 1100 तर विदेशातील 43 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. पण या सगळ्या सोहळ्याला बट्टा लावलाय तो शिर्डीच्या विश्वस्तांनी. कार्यक्रमाचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अर्थमंत्र्यांचं भाषण संपल्यावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना साईबाबा संस्थानचे विश्वस्त प्रताप भोसले यांनी मुनगंटीवारांना थांबवत बाहेर जाऊन बोला असं सांगितलं. अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद बंद पाडत शिर्डीच्या विश्वस्तांनी मुजोरी समोर आणली. चौदा डिसेंबरला सकल मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाचं नागपुरात आयोजन करण्यात आलंय. विधान भवनावर धडकणाऱ्या या मोर्चाच्या जनजागृतीसाठी आज मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरच्या यशवंत स्टेडियममधून निघालेल्या रॅलीत युवक युवती सहभागी झाले. यापूर्वी 25 ऑक्टोबरला मराठा क्रांती मूक मोर्चाचं नागपूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नागपुरात दुसऱ्यांदा 14 डिसेंबरला मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलंय. भारतीय संविधानाबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी कोल्हापूरमध्ये संविधान सन्मान मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक उपस्थित राहिले. मोर्चाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थिनींची भाषणं झाली. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर या मोर्चाची सांगता झाली. 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अक्षयकुमार काळे 700 मतांनी विजयी झालेत. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रवीण दवणे यांना 142 तर मदन कुलकर्णी यांना 27 आणि जयप्रकाश घुमटकर यांना 3 मतं मिळाली. एकूण 1075 इतकं मतदान झालं. यापैकी 17 मतं अवैध ठरली. संगमनेरमध्ये गीता परिवाराला 3 दशकं पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रीय योग महोत्सव साजरा करण्यात आला. देशभरातील 15,000 विद्यार्थी आणि नागरिकांनी संगीताच्या तालावर योग साजरा केला.
योग गुरु बाबा रामदेव यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत योगाचे धडे दिले. नाशिकमध्ये सुरू असलेली रणजी क्रिकेट सामन्याचा अनिर्णित समारोप झाला. उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा या दोन संघात सुरू असलेल्या सामन्याचा कोणताही निर्णय लागला नसून सामना बरोबरीत सुटला. विशेष म्हणजे या सामन्यात 3 शतकं झाल्यामुळे नाशिककरांना चांगला खेळ बघायला मिळाला. नागपूरमध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. नागपूरची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची मागणी बघता शहरात चांगली बस सेवा उपलब्ध करणं अतिशय आवश्यक होतं. याच दृष्टीनं नागपुरात ग्रीन आणि रेड बसची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 50 बसचा लोकार्पण सोहळा नागपूरमध्ये पार पडला. नागपुरात सध्या डिझेलवर धावणाऱ्या बस सुरू आहेत. मात्र नव्यानं सुरू केलेली बस ही इथेनॉलवर चालणार असल्यामुळे शहरातील वायू प्रदूषणात कमालीची घट होणार आहे. शिवाय या बस सेवेसाठी खास ॲप तयार करण्यात आलंय, ज्याच्या सहाय्यानं बस ठराविक स्थानकावर किती वेळात पोहोचेल हे देखील समजणार आहे. या बस सेवेसाठी लागणारी जमीन देखील येत्या काळात नागपुरात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मुंबईसह राज्यभर थंडीचा कडाका आता चांगलाच वाढलाय. आज नगरमध्ये थंडीचा जोर अधिक आहे. नगरचा पारा 7.1 अंशांवर घसरलाय. नगरप्रमाणेच नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद तसंच मुंबईतही थंडीचा कडाका वाढला असून पारा 15.7 अंशांवर आलाय. तर गेल्या 2 आठवड्यापासून नाशिकमध्ये निम्म्यावर पारा उतरलाय. येवल्यात आज 6.8 तर नाशिकमध्ये 7.5 तापमानाची नोंद झाली. दिवसा गुलाबी थंडी तर रात्री बोचऱ्या थंडीचा सामना नाशिककरांना करावा लागतो आहे. महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडमध्ये राज्यातील या हंगामातील्यामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे नदी, विहिरी आणि धरणं तुडुंब भरली आहेत. बागायती क्षेत्र वाढल्यामुळे यावर्षी पारा अधिक घसरू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या दाट धुक्यामुळे ते हेलिकॉप्टरनं येऊ शकले नाहीत. यामुळे पंतप्रधानांनी जनतेला मोबाईलवरून संबोधित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी नोटाबंदीचं समर्थन करत काळ्या पैशावाल्यांची खैर केली जाणार नाही असं सांगितलं. तर गरिबांच्या उद्धारासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. उत्तर प्रदेशमधून गुंडाराज संपवून टाकण्याचं आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडू शोकसागरात बुडालाय. त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं आतापर्यंत 470 जणांचा मृत्यू झालाय. या सगळ्या मृतांच्या वारसांना 3 लाखांची मदत देण्यात येणार आहे. AIADMK पक्षाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे. कालपर्यंत हा आकडा 280च्या घरात होता. वानखेडे टेस्टवर टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे. चौथ्या दिवसाखेर इंग्लंडची 6 बाद 182 अशी बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे 5व्या दिवशी ही टेस्ट जिंकण्यासोबतच सिरीज खिशात घालण्यापासून टीम इंडिया केवळ आता 4 पावलं दूर आहे. विराट कोहलीची डबल सेंचुरी आणि जयंत यादवच्या सेंचुरीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 231 रन्सची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या इनिंगसाठी मैदानात उतरलेल्या कुक सेनेला भुवनेश्वर कुमारनं दुसऱ्याच बॉलला पहिला धक्का दिला. त्यानंतर जाडेजानं कुकचा अडसर दूर केला. यानंतर मात्र भारतीय फिरकीच्या तिकडीपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी सपशेल लोटांगण घातलं. जो रूटनं 77 रन्सची खेळी केली तर जॉनी बेरस्टो चौथ्या दिवसाखेर 50 रन्सवर नाबाद आहे. आता 5व्या दिवशी टीम इंडियाकडे 49 रन्सची आघाडी आहे. उर्वरित इंग्लंड बॅट्समनना झटपट आऊट करून टेस्ट आणि सिरीज जिंकण्याच्या इराद्यानं कोहली सेना उद्या मैदानात उतरेल. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी नाबाद 147 धावांवर खेळत असलेल्या कोहलीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना 7वं आसमान दाखवत द्विशतक ठोकलं. विराटचं या वर्षातलं त्याच्या कारकिर्दीतलं हे 3रं दुहेरी शतक आहे. कोहलीच्या या विराट खेळीनं भारताला पहिल्या डावात आघाडीच्या दिशेनं नेलं. भारतीय संघ चौथ्या दिवशी 631 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 231 धावांच्या आघाडीनिशी सुरुवात केली. कोहलीनं जबरदस्त कॅप्टन इनिंग्स खेळत इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 235 धावांवर विराट बाद झाला तर त्याला साथ देणारा जयंत जाधव 104 धावा काढून बाद झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जेनिस भोपळाही फोडू शकला नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.